हेडलाइंस प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका। लोकल सेवा 15 ते 20 मिनिटं उशिरानं, तर मध्य आणि हार्बर मार्गावर लोकल सेवा सुरळीत। वसई विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये पावसामुळे दाणादाण। नालासोपाऱ्यातल्या बाजारपेठेत कमरेभर पाणी साचलं, तर वसई विरारमध्ये रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत। मुसळधार पावसानंतर कोकणात जाणाऱ्या घाटांमध्ये भूस्खलनाचा धोका। आंबेनळी घाट 7 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद, तर रघुवीर घाट आणि परशुराम घाट धोक्याच्या छायेत। मुसळधार पावसामुळे मुंबईसह शहर राज्यभरात अनेक ठिकाणी मोठमोठ्या झाडांची पडझड। काही ठिकाणी वाहनांचं मोठं नुकसान, तर काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा। भांडूपमध्ये एलबीएस रोड भागात रस्ता खचला, निर्माणाधीन संरक्षण भिंतही कोसळली, वाहतुकीचा वेग मंदावला। मुसळधार पावसानंतर अंधेरीतला बिरादेसाई रोड पाण्याखाली, नदीचं स्वरूप प्राप्त झालेल्या रस्त्यावर अवतरली होडी। दहिसर नदीत पडलेल्या एकाला सुखरूप बाहेर काढलं, अग्निशमन दलाच्या प्रयत्नांना यश। नागरिकांना नदी किनारी न जाण्याचं आवाहन। मुंबईच्या महापौर असतील किंवा आमच्यासारखे लोकप्रतिनिधी असतील, हे जमिनीवरती उतरून या ठिकाणी उपाययोजनांची पाहणी करताना दिसत आहेत। त्यामुळे आम्ही ऑन फील्ड आहोत, घरामध्ये बसून स्टेटमेंट करत नाही आहोत। राज ठाकरेंच्या पोस्ट नंतर अमित साटम यांचं प्रत्युत्तर। पक्षाने आदेश दिल्यास विधानसभेच्या वरळी मतदारसंघातून लढणार, सचिन आहेरांनी न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत माहिती। मुंबईसह उपनगरामध्ये पावसानं दाणादाण उडवली आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलंय, वाहतुकीसाठी खोळंबा होतोय, तर काही ठिकाणी घरं आणि बाजारपेठांमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे। प्रचंड नुकसान इथल्या स्थानिकांचं होतंय। अनेक भागात पाणी साचलंय, जनजीवन विस्कळीत झालंय, तर नालासोपाऱ्यामध्ये रेल्वे रूळ पाण्याखाली गेलेत, लोकल सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। ही दृश्य आपण संपूर्ण मुंबई आणि मुंबईच्या उपनगरातली पाहतोय। सगळीकडेच गेले 4 दिवस धुवाधार पाऊस कोसळतोय आणि अनेक ठिकाणी आता नागरिकांची अडचण होतीये, पाणी साचलेलं आहे। आता नजर टाकूया आपण मुंबई आणि आसपासच्या शहरामध्ये नेमकं चाललंय काय, कशी परिस्थिती आहे। आपण दृश्य पुढच्या काही वेळात पाहणार आहोत। अंधेरीतली ही आहेत अंधेरीतली दृश्य। इथं अंधेरीतला मुख्य रस्ता बिरादेसाई रोड पूर्णपणे पाण्याखाली बुडालाय आणि त्यामुळे प्रशासनानं हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद केलाय। तर दुसरीकडे नालासोपाऱ्यात सुद्धा पावसानं जोरदार हजेरी लावली। नालासोपाऱ्यात रेल्वे स्टेशन जवळ आता रूळ पाण्याखाली गेलेले आहेत, पण स्टेशन बाहेरची बाजारपेठ सुद्धा पाणीमय झाल्याचं पाहायला मिळतंय, जलमय झाली आहे। नालासोपारा स्थानकाबाहेर कमरेपर्यंत पाणी आहे, त्यामुळे या कमरेपर्यंत पाण्यानं वाट काढताना नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। पनवेलच्या उरणमध्ये सुद्धा पावसानं धुमाकूळ घातलाय। अनेक गावात पावसाचं पाणी शिरलंय, ग्रामस्थांचं प्रचंड नुकसान होतंय, तर भांडूपमध्ये एलबीएस रोडवर रस्ता खचलेला आहे। मुंबई आणि मुंबईच्या उपनगरातली ही दृश्य आपण पाहतोय। की मुसळधार पावसानंतर आता पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झालेला आहे। इथं पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे। खरं तर जी पश्चिम रेल्वे नेहमी वेळेत असते, जीवनवाहिनी जिला म्हटलं जातं,
ती आता 15 ते 20 मिनिटं उशिराने धावते, तर दुसरीकडे मध्य आणि हार्बर रेल्वे मात्र अगदी वेळेत चालत असल्याचं पाहायला मिळतंय। मुसळधार पाऊस होतोय आणि त्यावरून आता पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। गेले 4 दिवस पाऊस सुरू आहे। आज सकाळपासून धुवाधार पाऊस पडतोय, त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक जवळपास 15 ते 20 मिनिटांनी खरं तर धीम्या गतीनं जातीये। मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक मात्र अजूनही सुरळीत आहे। पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर सध्या परिणाम झालेला आहे। चर्चगेट ते विरार या लोकल्सवर सध्या परिणाम झालेला आहे। विशेषतः अंधेरी, गोरेगाव, त्याचबरोबर नालासोपारा अशा काही ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे या ठिकाणून धावणाऱ्या रेल्वेवर परिणाम झालेला आहे। कांदिवली, नालासोपारा आणि अंधेरी या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय, तर नालासोपारामध्ये रेल्वे रुळावर पाणी साचलेलं आहे। अगदी प्लॅटफॉर्मपर्यंत हे पाणी आलेलं आहे, त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकावर खरंच परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिरानं रेल्वेच्या गाड्या इथून जा ये करतायत आपल्याला पाहायला मिळत आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक काहीशी विस्कळीत झालेली आहे। पश्चिम रेल्वे चक्क 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावतीये। पश्चिम रेल्वेच्या अनेक स्थानकांवर पाणी साचलेलं आहे। त्याचबरोबर कार्यालयातनं कर्मचारी घराकडे निघतायत। पाऊस सकाळपासून कोसळतोय आणि त्यामुळे सुद्धा ट्रेन्स भरून जात आहेत आणि याच वेळी खरं तर पावसाचं पाणी साचल्यामुळं इथं वेळ झालाय। आपण ही दृश्य पाहतोय, रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत अंधेरीमध्ये, तर दुसरीकडे नालासोपारामध्ये थेट कमरेभर पाणी आहे। आपल्यासोबत संकेत वरक जोडले गेलेले आहेत। संकेत, आपण मुंबईमध्ये सध्या कुठे आहात आणि त्याचबरोबर तिथे सध्याची परिस्थिती काय आहे? आपण पाहिलं तर मुंबई असेल आणि जवळपासचा भाग असेल, सगळीकडे जो आहे तो आज रेड अलर्ट देण्यात आला होता आणि रेड अलर्ट देण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने पाऊस देखील पडलेला आहे। सकाळपासून पश्चिम उपनगर असेल इथे मुसळधार जो आहे पाऊस आपल्याला पाहायला मिळाला। मी सध्या आहे मुंबईच्या अंधेरी भागामध्ये आणि मी ज्या प्रकारे पाण्यात उभा आहे आणि मागे तुम्ही सबवे बघत असाल तर एखादा कळलं असेल की मी कुठे आहे। मी सध्या आहे अंधेरी सबवेमध्ये आणि हा सबवे सकाळपासून आज दुसऱ्यांदा जो आहे तो बंद झालेला आहे। आपण पाहतो जवळपास 2.5 ते पावणे 3 फूट पाणी या सबवेमध्ये आता पुन्हा भरलेलं आहे। संध्याकाळची वेळ आहे मृगा, त्याच्यामुळे अनेक मुंबईकर घरी जात असतात आणि हा जो सबवे आहे हा मोक्याच्या ठिकाणी आहे, कारण की इथून हाकेच्या अंतरावर जे आहे ते रेल्वे स्टेशन आहे, बसचा डेपो आहे, त्याच्यामुळे अनेक वाहतूक जी असते या सबवेच्या मार्फत होत असते। खरं तर हा सबवे जो आहे ईस्ट आणि वेस्टला जोडणारा सबवे आहे। याच्यावरती आपण पाहतोय की रेल्वे ट्रॅकसुद्धा आहे, त्याच्यामुळे ईस्टकडून इथे वाहनं येत असतात, पश्चिमून पूर्वेला इथून वाहनं जात असतात आणि हा एक महत्त्वाचा रस्ता खरं तर मानला जातो। तो आता एक पर्याय जो आहे तो पूर्व आणि पश्चिम करण्यासाठी वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। त्याच्यामुळे सगळा लोड जो आहे तो सध्या गोखले ब्रिजवरती झालेला आहे, कारण की गोखले ब्रिज हा इथून हाकेच्या अंतरावरती आहे आणि तिथून पूर्व आणि पश्चिमची जी मार्ग तो जे ट्रॅफिक आहे ते मूव्ह करण्यात आलेलं आहे। मी त्याच गोखले ब्रिजवरून आलेलो, तिथे देखील मोठ्या प्रमाणात जी आहे ते वाहतूक कोंडी आहे। त्या वाहतूक कोंडीसाठी एक प्रमुख कारण म्हणजे अंधेरी सबवे बंद असणं, कारण की इकडची वाहतूक बंद झाल्यामुळे तो एकमेव पर्याय जवळ उरतो की पूर्व आणि पश्चिम करता येतं। दुसरा मार्ग इथे आहे की जोगेश्वरी येऊन करावं लागतं, पण अर्थात तो इथून थोडासा लांब असल्यामुळे गोखले पुलच शेवटचा इथे ऑप्शन उरतो। आता इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सबवे जो आहे हा अंधेरीच्या SV रोडला लागून आहे, त्याच्यामुळे SV रोड देखील आपण पाहतो तर महत्त्वाचा मार्ग अंधेरी पश्चिममधला मानला जातो। SV रोडला लागूनच पुढे रेल्वे स्टेशन आहे, डेपो आहे, त्याच्यामुळे तिकडचं जे ट्रॅफिक असतं डेपो असल्यामुळे बसेस या साईडला येत असतात किंवा रेल्वे स्टेशन असल्यामुळे कॅब्स असतील किंवा ऑटो रिक्षाज असतील त्या या मार्गाचा जो आहे तो उपयोग करत असतात। त्याच्यामुळे हा सबवे बंद झाल्यामुळे सगळ्यात लोड जो आहे तो SV रोडवरती पण आलेला आहे, त्याच्यामुळे SV रोड पण आपण जर पाहतोय तर थोड्या प्रमाणात SV रोडवरती देखील आपल्याला वाहतूक कोंडी दिसते। पण एकंदरीत पंप इथे चालू करण्यात आलेला आहे, पंप इथे लावण्यात आलेला आहे, त्यामुळे इकडचं पाणी जे आहे ते पुल आउट करण्याचा देखील प्रयत्न चालू आहे। पण आपण गेल्या अर्ध्या तासापासून खरं तर हा जो आहे अंधेरी सबवे जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि पुढचा अर्धा तास देखील हा सबवे कदाचित बंद असू शकतो। त्याच्यामुळे खूप जास्त लोड जो आहे तो या गोखले ब्रिज असेल, SV रोड असेल, या संपूर्ण इतरच्या परिसरांमध्ये येणार आहे। त्याच्यामुळे आणि महत्त्वाची गोष्ट मृगा, आता वाजलेत 6 वाजलेत, त्याच्यामुळे ऑफिसेस सुटण्याची ही वेळ झालेली आहे आणि आपण पाहतोय की ऑफिसेस सुटल्यानंतर मुंबईचे रस्ते पॅक होऊन जातात आणि त्यात जर असे रस्ते प्रमुख रस्ते जर बंद राहणार असतील तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते मुंबईत वाहतूक कोंडी होईल आणि ती होताना आपल्याला पाहायला मिळते। आता 6 वाजलेत, 7 वाजायचे बाकी आहेत, त्याच्यामुळे जर सबवे असाच बंद राहिला तर नो डाऊट इथे खूप प्रमाणात अंधेरी पश्चिम या परिसरामध्ये ट्रॅफिक जाम होईल। बरोबर, एकच गोष्ट ॲड करतो की इथून अजून काही किलोमीटरवरती विरा देसाई मार्ग आहे, तो देखील पाण्याखाली गेलेला आहे, त्याच्यामुळे एकाच भागातील 2 प्रमुख रस्ते जेव्हा पाण्याखाली जातात
त्यावेळेला जर आपण पाहिलं तर नक्कीच, मोठ्या प्रमाणात नक्कीच. त्रास हा मुंबईकरांना होतो आणि नालेसफाईचे ठीक आहे बघा. संकेत, आपल्यासोबत ठाण्यातनं आता प्रेम मोरे जोडले गेलेले आहेत. प्रेम, ठाण्यामध्ये कशी स्थिती आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर काल रात्रीपासून मुसळधार पावसाने ठाण्याला अक्षरशः झोडपून काढण्याचं चित्र पाहायला मिळते. सध्या मी ठाण्यातील वंदना डेपो परिसरामध्ये आणि या वंदना डेपो परिसरामध्ये सुद्धा रात्रभर पडलेल्या पावसामुळे गुडघ्याभर पाणी साचलं होतं. मात्र आता पावसाचा जोर थोडा कमी झाल्यामुळे पाणी ओसरण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र या पावसामुळे ठाणे असेल किंवा मुंब्रा असेल या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे झाडांची पडझड झालेली आहे. आज पडलेल्या झाडांमध्ये जवळजवळ 2 बाईक्सवर गंभीररित्या जखमी झालेले आणि त्यांच्यावर आता सध्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहे. मोठ्या प्रमाणात ठाण्यातील वंदना डेपो परिसर असेल, मुंब्रा परिसर असेल, कोपरी बारा बंगला परिसर असेल किंवा ठाणे आणि मुंबईची एंट्री पॉईंट जे पाहिलं जातं आनंदनगर या परिसरात असेल, मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते भरलेलं चित्र पाहायला मिळतं. तर मुंबऱ्यात आता सुद्धा ह्या क्षणाला सुद्धा जे आहे ते पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्या आहेत अनेक गाड्या बंद पडल्या होत्या पाणी साचल्यामुळे, त्या गाड्या तिथेच राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरात वाहतूक कोंडी सुद्धा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. कुठेतरी आज पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे आणि चाकरमानी वर्गाचे हाल मोठ्या प्रमाणात झाल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. आपण ठाण्यातली स्थिती पाहिली आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये आणि मुंबईच्या जवळपासच्या उपनगरात सुद्धा खरं तर पाणी साचलंय. आपल्यासोबत कांजूर मार्ग वरून राजेश शिंदे जोडले गेलेले आहेत. राजेश, कांजूर मार्गला काय स्थिती आहे? मृगा, कांजूर मार्ग हे स्थानक असं आहे की उपनगरामधलं एक प्रमुख स्थानक आहे. आपण पाहतोय काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस जो आहे तो बरसतोय आणि उपनगराला मोठा फटका की रस्ते वाहतूक असो किंवा रेल्वे वाहतूक. आता आपण पाहतोय रेल्वे वाहतूक ही आहे 5 ते 10 मिनिटं जी आहे ती मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे आणि मुंबईकर जो आहे हा आता परतीचा प्रवास सुरू करतो त्याचा असतो घरी. आपण आपल्यासोबत काही मुंबईकर आहेत, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करू की आज आपला जो प्रवास होता, आपण पाहतोय गेले 2 ते 3 दिवस अक्षरशः पाऊस बरसतोय, कोसळतोय आणि आज सकाळी देखील आपण पाहिलेलं की मध्य रेल्वे जी होती ती विस्कळीत झाली होती, धीम्या गतीने सुरू होती. आता काय परिस्थिती, तुमचा आज दिवसभर प्रवास कसा झाला? आता ट्रेन तर नीट चालू आहेत, फक्त रस्त्यामध्ये खूप पाणी तुंबलेलं आहे, कुठे कुठे गटारं तुंबलेली आहेत, नीट पाणी कुठे जात नाही, जिरत नाही, सगळं पाणी रस्त्यावरती आहे, भरलेले आहेत रस्ते, त्याचा त्रास होतोय सगळ्यांना आणि ट्रॅफिक जास्त होतोय. ट्रैफिक जास्त होते ऐसा ऐसा म्हणना है. अपन रेलवे ने आपने यहाँ पे रेलवे से यात्रा की है, 5 से 10 मिनट जो है ट्रेन जो है देरी से चल रही है, किस तरह से आप ऑफिस से आ रहे हैं यहाँ पे? रोड पे काफ़ी जल भरा हुआ है, अभी सुबह से कंटिन्यू बारिश हो रही है जिसकी वजह से ट्रैफिक भी है और स्टेशन पे आने में लेट भी हो रहा है और कुछ गाड़ियाँ स्लो भी है सेंट्रल ट्रैक की. अभी गाड़ियाँ स्लो भी है. आप कहाँ से आए थे, अब कहाँ जा रहे हैं? खार रोड से आया हूँ और अभी कांजूर मार्ग में उतरा हूँ. सेंट्रल लाइन में 5 से 10 मिनट की देरी से है, वेस्टर्न लाइन में लगभग 20 से 25 मिनट की देरी से चल रही है और वहाँ पे पटरियों पे थोड़ा बहुत पानी भरा हुआ है. सेंट्रल लाइन में उतना प्रॉब्लम नहीं है, बाकी रोड पे ज़्यादा प्रॉब्लम है. रोड पे खड्डे भी बढ़ गए हैं और रोड पे गाड़ी वगैरह का मतलब बाइक वगैरह का भी प्रॉब्लम हो रहा है. ऑटो बंद हो जा रहे हैं उसके सायलेंसर में पानी वगैरह जाने से. तर हे मुंबईकर प्रवासी त्यांची आज दिवसभरात कशी दैना झाली या पावसामुळे हे व्यक्त करत होते न्यूज 18 ठीक, मराठीच्या नक्कीच. माध्यमातून. आपण पाहिलं हा तरुण खारघर इथून इथे आलेला आहे. 20 नक्कीच, ते 25 धन्यवाद मिनिटं- सविस्तर माहितीसाठी. आपल्यासोबत आता नालासोपाऱ्यामधनं विजय देसाई उपस्थित आहेत. विजय, नालासोपाऱ्यामध्ये सकाळपासून पाणी साचलं होतं, आता संध्याकाळी 6 वाजलेत. खरं तर कामावरनं घरी यायची ही वेळ आहे. ट्रेनची परिस्थिती काय आहे, पाण्याची सध्याची स्थिती काय आहे? मृगा, वसई विरारला सकाळपासून पावसाने झोडपून काढलेला आहे, त्यामुळे संपूर्ण परिसर हा पाण्याखाली गेलेला आहे. आता 1 तासापासून पावसाने उसंत घेतलेली आहे, तरी सुद्धा या ठिकाणी आता गुडघाभर पाणी या ठिकाणी आम्ही गावावर निघालो आहोत. आमच्या त्रास होतोय आम्हाला, पण ठीक आहे, हे सर्व माझ्या मते काय वाटतं व्यवस्थित केलं पाहिजे. नक्कीच, आपण पाहतोय की नालासोपाऱ्यामध्ये खरं तर इतकं पाणी साचलेलं आहे की फोन लाईन कनेक्ट व्हायला सुद्धा खरं तर त्याच्यावर परिणाम झालेला आहे. आपण ही दृश्य पाहतोय, ही नालासोपारा स्थानकाबाहेर असलेल्या दुकानातली दृश्य आहेत. या दुकानामध्ये जवळपास पाणी गेलेलं आहे आणि खालच्या रॅकवरचं सामान त्यांना वर उचलून ठेवावं लागलंय.